काल आपण 10व्या श्लोकापर्यंत आलो होतो. त्याच्यामध्ये यक्ष मेघाला सांगतोय की तू अलकानगरीला जा, तिथे तुला दिवस मोजत असलेली म्हणजेच माझी वाट बघत असलेली पतिव्रता अशी तुझी वहिनी जी आहे आणि माझी पत्नी जी आहे ती तुला दिसेल. या श्लोकापर्यंत आपण आलो होतो आणि म्हणून आपण त्या 10व्या श्लोकातल्या शेवटच्या ओळीसुद्धा महत्त्वाच्या समजल्या होत्या की आशाबंध म्हणजे मनातली आशा जी आहे ती स्त्रियांना त्यांचं हृदय सावरून धरायला मदत करते. त्यांचं फुलासारखं कोमल हृदय जे विरहामध्ये गळून पडतं ते सावरायला आशा ही उपयोगात येते, असं आपण 10व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आता आपण बघूया 11वा श्लोक. या 11व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की हे मेघा, तुझी जी गर्जना होते आणि त्या गर्जनेमुळे संपूर्ण भूमी जी सुपीक होते, म्हणजे नुसती गर्जना नाही तर अर्थात गर्जनेच्या नंतर होणारा जो वर्षाव आहे पावसाचा, त्याच्यामुळे जमीन कशी होते, सुपीक होते, पृथ्वी सुपीक होते. अशी ती कर्णमधुर गर्जना ऐकल्याबरोबर मानस सरोवराला जायला उत्सुक असलेले राजहंस जे आहेत ते तुला कैलासापर्यंत सोबत करणार आहेत. आणि एखादी व्यक्ती प्रवासाला निघाली की सोबत काहीतरी डबा घेऊन जाते, काहीतरी शिदोरी घेऊन जाते. त्याला संस्कृतमध्ये पाथेय असं म्हणतात. मग आता हे राजहंस जे आहेत ते त्यांच्यासोबत काय पाथेय घेणार आहेत, तर त्यांचं अन्न आहे कमळाचे तंतू खाणं. आणि त्यामुळे ते त्यांच्यासोबत कमळाचे कोमल तंतू सोबत घेऊन निघतील शिदोरी म्हणून, असं ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता आपल्याला मराठी अर्थ तर समजतो, पण आपल्याला यावेळेला जे प्रश्न उत्तर येणार आहेत ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि संस्कृतमध्ये येणार आहेत. म्हणून आपल्याला संस्कृत शब्द जर नीट माहिती असले तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सोपं होईल. मग आता बघूया आपण संस्कृत शब्द. ह्यातले ठीक आहे, मी सगळंच वाचते आणि मग महत्त्वाचं काय ते सांगते. कर्तुम यच्च प्रभवती महिम. महिम म्हणजे पृथ्वी. कर्तुम यच्च प्रभवती महिम उच्छिलिंध्राम अवंध्याम. ही पृथ्वी अवंध्या, वंध्य म्हणजे नापीक आणि अवंध्य म्हणजे सुपीक. ही पृथ्वी सुपीक करतं कोण, तर अर्थात तुझी गर्जना आणि तुझा पाऊस. तत् श्रुत्वा ते श्रवणसुभगम गर्जितम. तुझी ती श्रवणसुभग गर्जना. श्रवणसुभग म्हणजे कानाला छान वाटणारी, आल्हाददायक अशी, आशा पल्लवित करणारी, जमीन सुपीक करणारी अशी तुझी ती गर्जना ऐकली. तत् श्रुत्वा अशी ती ऐकली की मग मानस सरोवराला जाणारे, मानसोत्कहा हा शब्द महत्त्वाचा आहे. मानस सरोवराला जाणारे कोण, चौथ्या ओळीत शब्द आहे राजहंसहा. ते तुला सहाय्यः संपत्स्यन्ते. चौथ्या ओळीत हे दोन्ही शब्द ते तुला सोबत करतील. इथे सहाय्याचा अर्थ काय आहे, सोबत करतील. सहाय्यः संपत्स्यन्ते कुठपर्यंत, आ कैलासात. तिसऱ्या ओळीत शब्द आहे आ कैलासात. म्हणजे मानस सरोवराला जाणारे हे राजहंस तुला कैलासापर्यंत सोबत करणार आहेत. आणि काय घेऊन चाललेत ते, बिस किसलय छेद पाथेयवंतः. बिस किसलय. बिस, बिस म्हणजेच कोमल असे तंतू कमळाचे. बिस किसलय, कमलाचे कोमल तंतू जे आहेत ते पाथेयवंत. पाथेय म्हणजे शिदोरी, शिदोरी म्हणून घेऊन सोबत निघणार आहेत. मग आता संस्कृतमध्ये तुम्हाला काही जर प्रश्न विचारला की कैलासापर्यंत कोण सोबत करणार आहे मेघाला, तर अर्थातच उत्तर काय येणार आहे, राजहंसहा. हे कसे आहेत राजहंस, मानसोत्कहा म्हणजे मानस सरोवराला जायला उत्सुक आहेत. कुठपर्यंत जाणार आहेत, आ कैलासात. काय घेऊन जाणार आहेत, बिस किसलय छेद पाथेय. त्यामुळे हे शब्द आपल्याला संस्कृतमध्ये लक्षात राहिले आणि एकूण आशय आपल्याला लक्षात राहिला की प्रश्नाचं उत्तर द्यायला सोपं होईल. वरच्या 2 ओळींमधले महत्त्वाचे शब्द सांगितले होते. महिम म्हणजे पृथ्वी, अवंध्या म्हणजे सुपीक आणि श्रवणसुभगम गर्जितम म्हणजे कानाला सुंदर वाटणारं अशी तुझी गर्जना. समजला का हा श्लोक?
हो मॅडम. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. काही अडलं तर विचारायचं शुभम. 12वा श्लोक बघूया आपण आता. आपृच्छस्व प्रियसखम अमुम तुंगम आलिंग्य शैलम. आता या श्लोकामध्ये तो म्हणतोय आत्तापर्यंत त्या रामगिरी पर्वतावरती तो मेघ जो आलेला आहे त्याच्यासमोर हात जोडून हा यक्ष उभा आहे आणि त्याला सांगतो आहे की माझ्या पत्नीला जाऊन निरोप सांग आणि मग तुला कोण कोण सोबत करतील वगैरे वगैरे त्याला सांगतोय. आणि आता इथून तो त्याला म्हणतोय आपृच्छस्व, निरोप घे. आपृच्छस्व, आपृच्छस्व या शब्दाचा अर्थ आहे निरोप घे. तुमच्यासमोर ज्यांच्यासमोर आहेत नोट्स त्यांनी काय करा, त्या त्या शब्दाच्या तिथे तुमचा अर्थ लिहून ठेवा. आपृच्छस्व म्हणजे निरोप घे. कोणाचा? प्रियसखम, या प्रियसख्याचा. त्या मेघाचा प्रियसखा कोणतं? पर्वत. मेघ उंचीवरून जातात, अर्थात प्रत्येक पर्वतावरती. आता ही भौगोलिक रचना आहे की मेघ उंचावर जातात आणि पर्वताच्या शिखरांना टक्करले की पाऊस पडतो. तितक्या उंचीवर गेल्यावरती ती प्रक्रिया होते आणि पाऊस पडतो. ही जी भौगोलिक घटना आहे त्याचा मानवी भावनेशी कसा संबंध जोडला आहे, तर जणू काही मेघ आणि पर्वत हे एकमेकांचे मित्र आहेत आणि ते एकमेकांना दरवर्षी भेटतात. आपृच्छस्व प्रियसखम अमुम तुंगम आलिंग्य शैलम. शैल म्हणजे पर्वत. शैलचा अर्थ आहे पर्वत. तर या पर्वताचा, या तुझ्या मित्राचा, या पर्वताच्या तुंगम आलिंग्य म्हणजे शिखराला आलिंगन दे. आपण एकमेकांना भेटलो, जे प्रिय माणसं असतात त्यांच्या नात्याप्रमाणे आपण त्यांना आदरपूर्वक प्रेमपूर्वक भेटत असतो. पाया पडून, गळामिठी घालून, हातात हात घेऊन, जे काही असेल ते. त्याप्रमाणे हा तुझा मित्र आहे तर याला आलिंगन दे आणि त्याचा निरोप घे. आपृच्छस्व म्हणजे निरोप घे. कसा आहे हा शैल? वंद्यैः पुंसाम रघुपतिपदैः अंकितम मेखलासु. हा जो रामगिरी पर्वत आहे त्याच्यावरती माणसांना वंदनीय असलेला, वंद्यैः पुंसाम, माणसांना वंदनीय असलेली, रघुपती म्हणजे रामाची पावलं, पदैः रामाची पावलं याच्यावर अंकित झालेली आहेत. आणि जणू काही तो त्या पर्वताची ती काही जणू काही मेखला आहे. तुम्ही बघा, पर्वतावरती जाण्याच्या वाट कशा असतात? गोल 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 असतात ना. पर्वताला गोल 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 जात घाटाचा जो रस्ता आहे तो कसा आहे? सरळ चढ नसतो पर्वतांना कधी पण. कसं असतं? वळणं घेत 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 जातो. म्हणजे जणू काही ती कमरेभोवतीची काय आहे? मेखला आहे. तर या रामाच्या पावलांची चिन्ह त्याच्यावर अंकित झाले. ती जणू काही त्या पर्वताची काय दिसते? मेखला दिसते. रघुपतिपदैः अंकितम मेखलासु. काले काले भवति भवतः यस्य संयोगम एत्य. काले काले म्हणजे प्रत्येक वर्षा ऋतूत, प्रत्येक काळात. कोणता काळ त्यांचा भेटण्याचा? तर अर्थातच वर्षा ऋतू. प्रत्येक वर्षा ऋतूमध्ये तुमचा एकमेकांशी संयोग होतो. भवतः यस्य संयोगम एत्य, तुझा त्याच्याशी संयोग होतो म्हणजे तुझी त्याची भेट होते. आणि मग म्हणून काय होतं? खूप दिवसांनी माणूस भेटलं की आपल्याला आनंदाश्रू पण येतात. स्नेह व्यक्ती चिरविरहजम मुंचतो बाष्पम उष्णम. आणि म्हणून प्रेम व्यक्त करण्यासाठी तो अश्रू ढाळतो. अशा या तुझ्या प्रिय सख्याला तू आलिंगन दे आणि निरोप घे. आता तुमच्या प्रश्नासाठीच्या दृष्टीने याच्यामधले महत्त्वाचे कोणते शब्द? एक तर आपृच्छस्व, नंतर वंद्यैः पुंसाम रघुपतिपदैः, रघुपतिपदैः असू शकतं. मेखलासूसुद्धा असू शकतं. आणि काले काले भवती भवतः यस्य संयोगम एत्य, याच्यातला काले काले शब्दसुद्धा असू शकतो. स्नेह व्यक्ती चिरविरहजम मुंचतो बाष्पम उष्णम. स्नेह व्यक्ती हाही शब्द किंवा चिरविरहजम हाही शब्द तुमच्या प्रश्नामध्ये असू शकतो. मी तुम्हाला प्रश्न घातला होता वंद्यैः पुंसाम रघुपतिपदैः अंकितम मेखलासु, है ना. आणि गाळलेली जागा ठेवली होती रघुपतिपदैः.
त्याच्यामध्ये उत्तर तुमचं येणार होतं रघुपती पदैः. समजलं का? हॅलो. हो मॅडम. हां, मेन आपृच्छस्वचा अर्थ काय? आपृच्छस्व निरोप घे, करेक्ट. त्याच्यानंतर प्रिय सखा, याचा तर अर्थ सांगायची काही गरज नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे मेन शब्द आहे त्याच्यातले आपृच्छस्व, प्रिय सखा, वंद्यैः पुंसां रघुपतिपदैः. मेखला हा शब्दसुद्धा गाळलेल्या जागेत येऊ शकतो. अजून मी सांगितलं काले काले म्हणजे वर्षाकाले. स्नेह व्यक्ती चिरविरहजम मुंचतो बाष्पम उष्णम. पूर्ण श्लोकाचा जर नीट लक्षात ठेवला अर्थ आणि शब्दांचे अर्थ, तर कुठेही कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर देता येईल. ठीक आहे, पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आता त्यांनी त्याला निरोप घ्यायला सांगितलेला आहे त्या पर्वताचा. आता पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणतोय, मार्गम तावत शृणु कथयतः त्वत् प्रयाण अनुरूपम. पहिल्यांदा मी तुला मार्ग सांगतो. प्रयाण अनुरूपम म्हणजे तुझ्या प्रयाणाला, तुझ्या जायला योग्य असलेला असा मार्ग मी तुला पहिल्यांदा सांगतो, तो तू ऐक. शृणु म्हणजे ऐक. संदेशम मे तद अनुजलद श्रोष्यसी श्रोत्रपेयम. आणि मग जो ऐकण्याजोगा आहे, श्रोत्रपेयम म्हणजे जो ऐकण्याजोगा असा संदेश आहे, तो तू ऐकशील. खिन्नः खिन्नः शिखरिषु पदम न्यस्य गंतासि यत्र. कोणाचा तरी माईक चालू आहे, तो बंद करा. खिन्नः खिन्नः शिखरिषु पदम न्यस्य गंतासि यत्र. प्रत्येक शिखरावरती तू खिन्न होऊन म्हणजेच थकून जाऊन, रस्त्याने जाताना थकशील, त्यावेळेला थकलास की, खिन्नचा अर्थ थकलास की, प्रत्येक शिखरावर तू पाय ठेवशील आणि थांबशील. न्यस्य म्हणजे ठेवशील आणि तिथे थांबशील. आणि मग तिथे काय कर, क्षीणः क्षीणः परिलघुपयः स्रोतसां च उपभुज्य. आणि तुला क्षीणपणा आला आहे, त्यावेळेला तिथले परिलघुपयः म्हणजे तिथले जे छोटे छोटे पाण्याचे स्रोत आहेत. पयः म्हणजे पाणी, परिलघु म्हणजे छोटेसे, आणि स्रोत म्हणजे स्रोत, प्रवाह. त्या तिथलं पाणी पिऊन तुला पुढे जाता येणार आहे, असं या 13व्या श्लोकात सांगितलं आहे. आपल्याला महत्त्वाचे शब्द मार्गम तावत शृणु, मार्ग ऐक. प्रयाण अनुरूपम, प्रयाणाला अनुरूप असलेलं. संदेशम मे तद अनुजलदः श्रोष्यसी श्रोत्रपेयम. महत्त्वाचा शब्द संदेश. तो कसा आहे संदेश? श्रोत्रपेयम. आणि इथे मेघाला शब्द आलेला आहे जलद. जलद, जल देणारा, म्हणून तो जलद मेघ आहे. खिन्ना खिन्ना कसा झालास तू? थकलास की. शिखरिषु पदम्यस्य, शिखरावरती थांब. क्षीणः क्षीणः परिलघुपयः स्रोतसाम. आणि मग त्या छोट्याशा स्रोतांमधून, प्रवाहामधून क्षीण झालास की थोडंसं पाणी पी, असं या श्लोकात सांगितलेलं आहे. समजलं? हो मॅडम. पुढच्या श्लोकावरती जाऊया. असा हा आत्ताच्या आधीच्या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे की तू प्रत्येक शिखरावरती थांब, तू थकलास की. मग आता हा मेघ एका शिखरावरून दुसऱ्या शिखरावरती जातो आहे, त्यावेळेचं चित्र कसं दिसतं मनोहारी, ते या पुढच्या श्लोकात सांगितलं आहे 14व्या श्लोकात. की अरे चा, या पर्वताचं शिखरच तर उडून जात नाही आहे ना. हा वारा जो आहे हा पर्वताचं शिखरच तर उडवून नेत नाही आहे ना, असा भास या इथल्या स्त्रियांना होईल जे तुझ्याकडे बघत असतील. आता असं का वाटतं? ज्या वेळेला ढग, पुष्कळ सारे ढग इकडून तिकडे जात असतात, ते पर्वत शिखरावरून जातात, त्यावेळेला मध्येच ते शिखर दिसतं, मध्येच दिसत नाही, मध्येच त्या मेघांमध्ये गडप होतं. तुम्हाला पर्वत शिखरं पाहण्याचा अनुभव नसला तरी तुम्हाला पावसाळ्याच्या वेळेला चंद्र आणि त्याच्यावरती अनेक ढग जेव्हा झाकल्या जातात, अधनमधनं चंद्र दिसतो, तर आपल्याला कधीकधी काय वाटतं?
कोण हलत आहे? जणू काही चंद्रच इकडून तिकडे जात आहे. चंद्र तिथेच असतो, पण आपल्याला दृष्टीभ्रम होतो. त्याप्रमाणे असा दृष्टीभ्रम ह्या स्त्रियांना झालेला आहे की मेघ खरं तर हलत आहेत इकडून तिकडे, पण वाटतं आहे काय की वारा जणू काही काय उडवत आहे? पर्वतांचं शिखर उडवत आहे. अशा या आश्चर्यचकित झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या तुला बघतील, पण तू मात्र काय कर, त्या ठिकाणावरून रसरशीत वेत जिथे उगवलेले आहेत त्या ठिकाणावरून तू आकाशामध्ये झेप घे आणि वाटेमध्ये प्रचंड सोंडांचे तडाखे चुकव, म्हणजे इतर मेघांचे जे तडाखे असतील ते चुकव आणि उत्तराभिमुख होऊन तू मार्गाला लाग. आता आपण याच्यातले संस्कृत शब्द बघूया. अद्रेहे शृंगम हरति पवनः. एक मिनिट. अद्रेहे शृंगम हरति पवनः. अद्री म्हणजे पर्वत आणि शृंग म्हणजे एरवी शृंगाचा अर्थ आहे शिंग. आता इथे पर्वताचं शिंग नाही तर काय असतं? पर्वताचं शिखर. पर्वताचं शिखर हा पवन, हा वारा उडवून नेतो आहे का काय? हरती उडवून नेतो आहे का काय? असं किंस्वित उन्मुखीभिः दृष्टः उत्साहचकितचकितं मुग्धसिद्धांगनाभिः. मुग्धसिद्धांगना, तुला ज्या या सिद्ध लोकांच्या स्त्री या रस्त्यामध्ये बघणार आहेत, मागच्या एका श्लोकामध्ये गेला होता उल्लेख की या स्त्रिया तुला नजरवर करून तुला बघतील, त्यांच्या डोळ्यावरचे केस जे आहेत ते बाजूला सारून तुला बघतील आणि कशा बघतील? त्यांच्या मनात एक विश्वास आणि आशा राहील की हां, आता गावी गेलेले आपले कुटुंबीय जे आहेत ते परत येतील, या आशेने ते त्या तुला बघतील. ह्याच त्या स्त्रिया आहेत ज्या तुला बघताना त्यांना काय वाटत आहे की अरे च्या पर्वताचं शिखरच तर वारा उडवून नेत नाही आहे ना, असं अतिशय उत्साहचकित होऊन या मुग्ध सिद्धांगना तुला बघतील. स्थानात अस्मात सरस निचलात उत्पद उदंगमुखम. उत्पत म्हणजे उडून जा किंवा तिथून पुढे निघ. स्थानात अस्मात ह्या स्थानापासून, सरस निचुलात. सरस निचुलात म्हणजे इथे जे वेताचं बन आहे अशा या स्थानावरून तू आता उदंगमुख, उदंगमुख म्हणजे उत्तरेच्या दिशेला, आकाशामध्ये, खम म्हणजे आकाश, आकाशामध्ये तू आता उड्डाण घे आणि रस्त्यात तुला दिग्नागानाम पथी परिहरन स्थूल हस्तावलेपान. रस्त्यामध्ये मोठ्या मोठ्या दिग्गजांच्या सोंडांचे तडाखे तुला लागतील, ते चुकवत चुकवत तू इथून पुढे जा. आपल्याला इथे महत्त्वाचा शब्द त्यातल्या त्यात सरस निचुलात हा आहे असं मला वाटतं. कुठलं स्थान आहे हे? जिथे वेताचं बन आहे. अजून दुसरा महत्त्वाचा शब्द मला वाटतो मुग्ध सिद्धांगना, ज्या तुझ्याकडे बघतील आणि कसं काय दृष्टीने बघतील, काय आहे याच्यातली महत्त्वाची भावना? तर अद्रेहे शृंगम हरति पवनः. तर जणू काही हा वारा पर्वताचं शिखरच तर उडवून नेत नाही आहे ना, असं वाटत आहे. समजलं? हो मॅडम. आता 15वा श्लोक बघूया. आता मेघ ज्या वेळेला, पावसाळी मेघ ज्या वेळेला, पाऊस जेव्हा चालू असतो अधनंमधनं आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. आता हे सगळे पर्वतामधनं जातो आहे, तर हे इंद्रधनुष्य कुठून उगवलं आहे? तर समोरच्या वारुळाच्या शिखरातून उगवलेलं आहे. ते वारुळाचं शिखर म्हणजे कसं आहे? काळं, सावळं. रंग कसा असणार आहे त्याचा? मातकट. आणि जर ती काळी माती असेल तर काळसर असा. त्या वारुळाच्या शिखरामधून हे जे लखलखतं इंद्रधनुष्य आहे, हे जे कोणासारखं दिसतं? तर रत्नामधून जसे किरण बाहेर पडतात, सप्तरंगी किरण, त्याप्रमाणे हे दिसत आहे. आणि म्हणून मग त्याला उपमा दिलेली आहे की हे जे इंद्रधनुष्य वारुळाच्या शिखरातनं निघतं आहे ते कोणाप्रमाणे दिसतं आहे? तर गोपवेशात असलेल्या विष्णूप्रमाणे दिसत आहे. विष्णूचा अवतार कुठला आहे? श्रीकृष्ण.
आणि गोपवेशातला कृष्ण म्हणजे लहान कृष्ण जो आहे, ज्याच्या डोक्यावरती नेहमी मोरपीस असतं आणि कृष्ण हा नेहमी कसा आहे, रंगाने सावळा आहे. अशा या सावळ्या कृष्णाच्या डोक्यावरचं मोरपीस, हा कृष्ण जसा मोरपीस खवलेला सुंदर दिसतो, तसं जणू काही हे वारुळातून निघालेलं इंद्रधनुष्य सुंदर दिसत आहे, असं या 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण याचे संस्कृत शब्द बघूया. रत्नच्छाया व्यतिकर इव प्रेक्षम एतत् पुरस्तात. रत्नच्छाया व्यतिकर म्हणजे रत्नातून ज्याप्रमाणे रंगीबेरंगी सगळे रंग बाहेर पडतात, त्याप्रमाणे अतिशय सुंदर दिसणारं. वल्मिकाग्रात प्रभवती. वल्मिकाग्र म्हणजेच वारुळ, वारुळातून उगवणारं. प्रभवती म्हणजे इथे उगवलेलं. धनुः खंडम आखंडलस्य. धनुः खंडम म्हणजेच इंद्रधनुष्य. हे जे इंद्रधनुष्य आहे त्याचा हा छोटासा खंड आहे, तुकडा आहे. आपल्याला एरवी इंद्रधनुष्य आपण कसं अगदी अर्धवर्तुळाकार बघतो, इथे हे शिखरातून उगवलेलं छोटासा तुकडा दिसत आहे आणि म्हणून तो मोरपिसासारखा दिसत आहे. येन श्यामं वपुः अतितराम. ज्याने श्यामल वर्ण जो आहे शरीराचा, वपू म्हणजे शरीराचा श्यामल वर्ण जो आहे तो उजळून निघालेला आहे. कांतिम आपत्स्यते. कांती म्हणजे तेज, शरीराचं तेज उजळून निघालं आहे. बर्हेण स्फुरित रुचिना गोपवेशस्य विष्णोः. बर्ह म्हणजे मोरपीस, गोपवेशस्य विष्णोः म्हणजेच कृष्णाच्या डोक्यात ज्याप्रमाणे मोरपीस शोभून दिसतं, त्याप्रमाणे हे समोरच्या वारुळातून उगवलेलं इंद्रधनुष्य दिसत आहे. यातले संस्कृत शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. रत्नच्छाया व्यतिकर, रत्नछटाच्या मिलाफाप्रमाणे. वल्मिकाग्रात प्रभवती म्हणजे वारुळातून उगवलेलं. गोपवेशस्य विष्णोः, गोपवेशातील विष्णू म्हणजेच कोण, कृष्ण. आणि बर्ह म्हणजे मोराचं पीस. समजलं का? आज 5 श्लोक झालेले आहेत. थांबायचं का इथे, की तुम्हाला अजून काही विचारायचं आहे? मॅम तुम्ही तो प्रश्न सांगितला होता, कोणता? कैलासापर्यंत कोण सोबत करणारे, याचं उत्तर काय? मग सांग बरं तू, काय असेल उत्तर?